राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढतील असा विश्वास व्यक्त करत काही ठिकाणी स्वतंत्र लढतीचे संकेत दिले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी महापालिका निवडणुकांमध्ये तिन्ही पक्षांनी महायुती म्हणूनच एकत्र लढावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका सह जितक्या महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला त्यामध्ये महायुती म्हणून आम्ही सोबत लढणार आहोत। काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे जसं पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका इथे राष्ट्रवादी विरुद्ध मित्रपक्ष अशी पण लढत पाहायला मिळते। तिथं स्थानिक त्या ठिकाणचे नेते त्यावर अंतिम निर्णय घेतील। तुर्तास तरी आम्ही महायुती म्हणून एकत्र चालण्याची भूमिका घेतलेली आहे। ठीक आहे। पिंपरी चिंचवड साठी स्वतः दादा तिथे पालकमंत्री आहेत, त्यामुळे स्ट्रॅटेजी पालकमंत्री असताना पूर्वीपासून पिंपरी चिंचवड अजितदादांचं वर्चस्व राहिलेलं आहे। त्यामुळे आमचा प्रयत्न महायुतीत एकत्र लढण्याचा आहे। पण काय होतं, जागा कमी आणि भाऊगर्दी जास्त, त्यामुळे लोकांची तिथं अडचण होऊ शकते उमेदवारांची। म्हणून आमचा प्रयत्न असा आहे की तिथे जर स्वतंत्र लढता आलं तर स्वतंत्र लढायचं, पण जर दोन पक्ष एकत्र लढून राष्ट्रवादीच्या विरुद्ध उभं राहत असतील तर तिथली ती मैत्रीपूर्ण लढत आहे का याबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय होईल। पण तुर्तास तरी सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे असं धोरण वर ठरलेलं आहे। 21 डिसेंबरला नगरपंचायतच्या झालेल्या निवडणुकींचा निकाल येणारच आहे। त्यावर आमचं महानगरपालिकेचं पण बरंच काही समीकरण आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका। मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, म्हणजे फाजील आत्मविश्वासानं नव्हे पण विश्वासानं सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परफॉर्मन्स हा सर्वात चांगला परफॉर्मन्स असेल। काही ठिकाणी किंगमेकरच्या भूमिकेत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला दिसेल।